तर आज आपण बघणार आहे टेंडम. हे ह्या कंपनीचे टेंडम आहे, ऋतुजा कंपनीचे. तर आपल्याकडे हे 8 इंची टेंडम आहे, त्याच्यानंतर प्लस आपल्याकडे इकडे 4 इंचचे पण टेंडम आहे. तर आपण या दोन्ही टेंडममध्ये काय प्रॉब्लेम आहे, चांगली आहे कशी आहे, तर ही आपण बघणार आहे. तर चला आपण याला खोलून घेऊया. बघू शकता आपण याला ओपन केलेलं आहे. तर ओपन केल्याच्या नंतर आपल्याला याच्यात अशी पॅकिंग भेटते, बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं वॉरंटी कार्ड भेटतं आहे याच्यामध्ये ऋतुजाचं. त्याच्यावरती नाव वगैरे टाकून सगळं करू शकतो आपण. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याच्यामध्ये हे भेटतं, जे आपल्याला समोरचा पाटा वगैरे लावायचा असेल त्याच्यासाठी भेटतं. तर त्याच्यानंतर हे पन्नीमध्ये असं पॅकमध्ये येते, बघू शकता. अशी पॅकिंग वगैरे चांगली येते. तर याची प्रॉपर फिनिशिंग ही अशी येते, बघू शकता. कारण हे आपल्याकडे 8 इंची आहे, तर याची अशी फिनिशिंग येते. इकडल्या साईडला बघू शकता अशी फिनिशिंग येते. आणि त्याच्यानंतर इथं जे आहे इथं बँडिंग येते आणि इकडल्या साईडला इथं येते याची. तर या फिनिशिंग वगैरे चांगली येते आपल्याला. तर थोडंसं याच्यामध्ये कंपनीला हे करायला पाहिजे, हे जे फायबर द्यायली कंपनी, त्याच्या जागी थोडंसं हे जे फायबर आहे याच्या जागी आपल्याला थोडंसं स्टीलचं द्यायला पाहिजे. हे नट पण बघू शकते हे फायबरचं आहे. तर कंपनीने याच्यामध्ये थोडंसं सुधारणा करायला पाहिजे आणि हे स्टीलचं वगैरे द्यायला पाहिजे. तर बघू शकता ही क्वालिटी चांगली आहे, फायबर आहे पण क्वालिटी चांगली आहे. पण थोडंसं फायबर शेवटी किती केलं तर खराब होऊ शकतं आणि हे जे आहे स्टील वगैरे खराब होत नाही. आणि मेन याच्यावरच फिटिंग असते, समोरचा पाटा वगैरे त्याच्यावरच लागलं जाते. तर त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागचं हे हुक आहे. तर हे हुक याला असं इन्स्टॉलेशन करणं लागतं. जे हुक असतं हे अशा पद्धतीनं बसवून लागतं, बघू शकतो. आणि हे एकदम इझी बसते, असं काही हाड वगैरे जात नाही आहे, बघू शकता. एका बोटानं आपण असं बसू शकतो, असं तात्पुरतं बसतं आणि लेवलला बसतं. त्याच्यानंतर याची फिटिंग दाखवणार आहे आपण. तर हे टेंडम आपले ह्या अशा पद्धतीनं फिट होतात. आता हे सध्या आपण फिटिंग केलेले बघू शकता या अशा प्रकारे आपण. आणि याच्यात आपण 4 इंचाची पण घेतलेली होती. हे 4 इंचाची वरची आणि हे खाली 8 इंचाची. आणि चालायला वगैरे चांगले आहेत, हे बघू शकता. आता हे चालायला चांगले आहे आणि इझी चालतात एकदम, असं काही हे नाही आहे याच्यावर. फक्त थोडंसं तेवढा प्रॉब्लेम आहे, तेवढं कंपनीनं सॉल्व करायला पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून शेअर करा.